नमस्ते मैत्रिणींनो, कशा आहात? माझं सविता क्रिएशन सिको कुछ नया कुछ पुराना या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्ही भरपूर प्रमाणात पाहत आहात, लाईकही करत आहात, परंतु माझे सबस्क्रायबर वाढत नाही. तर प्लीज मी डिमोटिवेट होण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला स्विच बोर्ड जो असतो त्या भोवताली खूप प्रमाणात असं काळं होऊन जातं. जे स्विच बोर्ड जास्त प्रमाणात वापरत असतात त्या भोवताली पूर्ण काळं होऊन जातं. त्या स्विच बोर्डला प्रत्येकाकडे काही स्टाईल बसवल्या नसतात, तिथे कलर केलेला असतो आणि आपण ते जर स्वच्छ करायला गेलो तर ते आणखीन काळपटपणा असा पांगत जातो. त्याचप्रमाणे ह्या ज्या फायबरच्या चेअर असतात, ह्याच्या ज्या कडा असतात, ह्या आपण भिंतीला लावून ठेवतो आणि भिंतीला पूर्णप्रमाणे एक सरळ रेषेत अशीच पूर्ण स्क्रॅच निघून जाते. तीसुद्धा आपण काही केल्या घालवू शकत नाहीत. त्याचप्रमाणे आपल्या भिंतीवर कधीकधी आपण अनावश्यक असे होल करून ठेवतो आणि ती होलसुद्धा भिंतीवर खूप खराब दिसतात. तर ते कशाप्रकारे घालवायचे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. साठी असे आपण जे ही ग्लिटर पेपर मिळतात, या बाजारामध्ये आपल्याला अगदी 40-50 रुपयात मिळून जातात. तसे आपण हे घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आपण हे असं उलटं करून घेते मी ह्याला. हे पहा, हे जे झाकण आहे त्याला मी असं असं पेननी सगळीकडे गोल गोल असे करून घेतलेले आहेत या झाकणनी. त्याचप्रमाणे हा माझा करंडा आहे षटकोनी, तो ठेवूनसुद्धा मी हे असं सगळं आखून घेतलेलं आहे. तर ते वापरूनसुद्धा असे गोल गोल सर्कल मी करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे असं एक कापून घेतले बघा, असा पानाचा आकार, आणि तो इथे ठेवून मी असं आखून घेते. मी बरेच असं बनवून घेते. तसंच आकार द्यायचं. तर अशी फुलं बनवून घेते, हे कट करून घेते. त्याचप्रमाणे हे सुद्धा कट करते, हे कट करते, हे गोल सर्कल कट करते आणि हे अशी पानं जे बनवले आहेत ते पण. तर या इथे मी ग्लिटर पेपर वापरून असे वेगवेगळे आकार कट करून घेतलेले आहेत. काही फुलाचे मी असे पण आकार कट केलेत, काही असे कट केलेत, हे असे, आणि त्यावरती असे हे गोल गोल कट करून पांढरं असं मध्यभागी सेंटरला असं चिटकवून घेतलेलं आहे. तर आता आपण याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते. तर हा माझा मेन दरवाजाजवळील बोर्ड आहे. ह्याच्याभोवती पूर्ण असं काळं झालं होतं. तर हे पहा, असे मी फुलं लावलेत, हे पानं लावलेत आणि ही मध्यभागी थोडी जागा शिल्लक राहिली होती, तर मग असे आकार कट करून असं मी लावलेलं आहे. तर बघा, ज्याच्या खाली जे काळं होतं ना ते अजिबात दिसत नाही आता. त्याचप्रमाणे मी इथे पहा, माझी सूनबाई ही स्वामी भक्त आहे, तर तिने अशी प्लेट इथे लावलेली आहे मेन दरवाजाजवळ. तर त्याभोवतीसुद्धा मी अशी डिझाईन करून घेतली आहे. तर पहा किती छान वाटतं हे स्विच बोर्ड आणि ही प्लेट इथे लावलेली. आणि या इथे आमचं किचन आहे. तर इथं आम्ही आता सध्या डायनिंग ठेवलं आहे, पण याआधी आम्ही 2 चेअर इथं फायबरच्या ठेवत होतो. तर या भिंतीला पूर्ण एका रेषेत असंच पूर्ण स्क्रॅच पडले होते, खूप खराब वाटत होते ते. तर इथे हे पहा, अशी डिझाईन केली मी. इथं खाली मोठं सर्कल लावले, त्यावर षटकोन लावला आहे आणि त्यावर परत एक छोटं सर्कल लावलं आहे. पूर्ण एका रेषेत असं करून घेतलं आहे, तर अजिबात ओळख येत नाही की या ठिकाणी असे स्क्रॅच पडलेले होते म्हणून. आणि वरती हा आमचा किचनचा स्विच बोर्ड आहे. हा तो सगळ्यात जास्त काळा पडलेला होता बाजूनी. तर अशी डिझाईन इथं करून घेतली. थोडे वेगळे डिझाईन कट केली. तुम्हाला असं आवडलं तर तुम्ही असंही कट करू शकता. जास्त या बोर्डचा वापर होत होता म्हणून पूर्ण काळं पडलं होतं. तर पहा किती सुंदर डिझाईन झाली आता इथं. या इथे हे बाथरूममध्ये जे कपडे ठेवण्याचे स्टँड बसवले ना, त्याआधी खूप इथं वरती बसवण्यात आलं होतं उंच. मग आम्हाला ते परत इथं खाली घ्यावं लागलं, परंतु वरती असे होड राहिले होते वरती आणि हे खूप खराब वाटत होते. याआधी मी इथं बसवलं होतं, ते तुम्हाला परत एकदा करून दाखवते मी आता कसं वाटतंय.
झाकून टाकले. आता कोणीही ओळखू शकणार नाही की ह्या ठिकाणी अशी भिंत एवढी खराब वाटत होती म्हणून होल होते या ठिकाणी. मैत्रिणींनो, अशा नवनवीन वेगवेगळ्या भन्नाट आयडिया, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, मोतीवर्क, वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी, किचन टिप्स हे सर्व काही शिकण्यासाठी प्लीज 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 तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. प्लीज. धन्यवाद.